आमच्या सांगली जिल्ह्यातील पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा महाराष्ट्रातील सगळ्या पालकमंत्री यांनी आदर्श घेतला पाहिजे, असे नागरिक जागृती मंच सांगली जिल्ह्याचे सतीश साखळकर यांनी विधान केले। ते पुढे म्हणाले की याच पद्धतीने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा यांचा आदर्श राज्यातल्या सर्व पालकमंत्र्यांनी घ्यावा, असं त्यांनी आज पालकत्व स्वीकारलेलं आहे। सध्या सांगली जिल्ह्याला एक ग्रहण लागलेलं आहे। मग ते भयमुक्त नशामुक्तच्या बाबतीतलं गुन्हेगारीकरण असेल, अंमली पदार्थाची तस्करी असेल व त्यातून होणारा खून, मारामारी आणि अपघात, आणि त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा यांचा आदर्श राज्यातल्या सर्व पालकमंत्र्यांनी घ्यावा, असं त्यांनी आज पालकत्व स्वीकारलेलं आहे। परवा सांगलीची अस्मिता कृष्णामय महोत्सव हा अत्यंत थाटामाटात झाला। त्या ठिकाणी गालबोट लागलं ते म्हणजे एका चारचाकी वाहनधारकानं व्यसनामुळे किंवा त्याच्या पाठीमाग गुंड लागले होते म्हणून त्याने गाडी फास्ट चालवली आणि त्यामध्ये 15 जण जे आमचे सांगलीकर नागरिक जखमी झाले, त्यांना पाहण्यासाठी पालकमंत्र्यांनी तिथं आज भेट दिली। त्याचं आम्ही स्वागत करतो, कारण ते पण आमचे नागरिक आहेत आणि पालक कसे असावे हे चंद्रकांतदादांनी दाखवून दिले। मात्र ह्याच चंद्रकांतदादांना एक सांगलीकर सर्वसामान्य नागरिक म्हणून विनंती हात जोडून की सध्या सांगलीमध्ये क्राईम रेट हा किती वाढलेला आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील किंवा जिल्हा प्रशासन असेल, हे स्वतःची पाठराखण करताना 2024ला 80 खून झालते, मग आता 60च झालेले आहेत। त्यामुळे मागच्या क्राईम रेटची आता तुलना होऊ शकत नाही। म्हणजे आम्ही किती आटोक्यात ठेवले सांगून स्वतःची पाठ थुपडून घेण्याचा प्रयत्न पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासन करत आहे। त्याच पद्धतीने परवा धामणी रस्त्यावर आमच्या जैन समाजातले एक सामान्य कुटुंबधारक कोगनोळे यांची हत्या झाली। ही हत्या ह्या नशेच्या आणि अंमली पदार्थाच्या तस्करीतून झालेली आहे। मात्र त्यांच्या कुटुंबियांना भेट द्यायला आमच्या पालकमंत्र्यांना वेळ नाही, हे जर फार मोठं दुर्दैव आहे। ह्याचा एक नागरिक म्हणून मी आधी निषेध करतो आणि पालकमंत्र्यांना आव्हान आहे, तुमची जी टास्क फोर्स मीटिंग आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा जिल्हा पोलीस मुख्यालयात आपण जी मीटिंग घेता त्यातनं काय निष्पन्न झालं, लोक भयभीत झालेले आहेत। त्या धामणीतले जैन समाजाचे बांधव आमचे त्यांनी 300-400 लोक घेऊन त्यांनी SP ऑफिसला धडक दिली, ठिय्या आंदोलन केलं। या पद्धतीने नागरिक जर असंतोष किंवा नागरिकांच्यात जर भीतीचं वातावरण असेल तर त्याचं पालकत्व पालकमंत्री कसे स्वीकारणार आहेत याचं उत्तर पालकमंत्र्यांनी द्यावं।